धुळे शहराला हिरवाईची नवी ओळख देण्यासाठी आता एक मोठी लोक चळवळ उभी राहत आहे। सुंदर, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक धुळे घडविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या हरित धुळे अभियानाचा पहिला टप्पा आज सुरू झाला। बीज गोळे बनविण्याच्या उपक्रमातून शहराच्या हरित भविष्याचा पाया रचला जात आहे। धुळेकरांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान आता लोक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे। भावी पिढ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे या उद्देशाने आमदार अनुभय अग्रवाल यांनी या अभियानाची संकल्पना मांडली आहे। या उपक्रमाला महापौर मायादेवी परदेशी यांचे नेतृत्व आणि आयुक्त नितीन कापडणीस यांचा प्रशासकीय पुढाकार लाभला आहे। महानगरपालिका प्रशासनाने अभियानासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून व्यापक वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे ग्रीन धुळे वृक्ष टीमसह विविध पर्यावरणप्रेमी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि शैक्षणिक संस्था या अभियानात सहभागी झाल्या आहेत। देवपूर येथील मयूर गार्डनमध्ये आयोजित बीज गोळे बनविण्याच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या बीज गोळ्यांच्या माध्यमातून येत्या काळात हजारो झाडांची निर्मिती होणार आहे। शहरातील मोकळ्या जागा, डोंगर परिसर आणि उजाड भाग हिरवाईने नटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश या अभियानातून दिला जात आहे। प्रत्येक धुळेकराने या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी आपला वाटा उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे। हरित धुळे हे केवळ अभियान नसून शहराच्या उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठीची सामूहिक जबाबदारी असल्याचे आयोजकांनी सांगितले। उजाड जमिनीपासून हिरव्या भवितव्यापर्यंतचा हा प्रवास आता धुळेकरांच्या हातात आहे। चला आपण सर्व मिळून धुळ्याला हिरवाईची नवी ओळख देऊया आणि पर्यावरण संवर्धनाच्या या लोक चळवळीला यशस्वी बनवूया। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। वेगवेगळे कानशुभे चांगले उद्योजक आणि स्वयंसेवी संघटना यांनी 10,000पेक्षा जास्त झाडं आम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रॉमिस केलेलं होतं आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे। आज साधारणतः 300 झाडं आम्हाला पहिल्या टप्प्यात मिळालेली आहे। उद्या आणि परवा 3000 झाडं प्राप्त होतात। तर यावर्षी किमान लोकसहभागातनं 10 फुटापेक्षा अधिक उंचीचे 20,000पेक्षा जास्त झाडं लावू आम्ही 100%। आणि ही फक्त कागदावर न राहता आणि प्लांटेशन करून सोडून न देता ही पूर्ण झाडं लावली जातील, ती जगवली जातील, त्यासाठी सगळी यंत्रणा महानगरपालिका उभं करेल। एकंदरीतच पर्यावरण रक्षणासाठी एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच लोकसहभागातनं यशस्वी होईल।